दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी या कार्यालयास 309 कोटी रुपये हे या कार्यालयाच्या बँक खात्यावर वर्ग केलेले होते आणि दिनांक 5 तारखेला सार्वजनिक वर्गामधील 30 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले. नंतर 6-7 या दिवशी सुद्धा जवळजवळ 200 कोटी रुपये वर्ग केले. तसेच 9 तारखेलाही त्या बाबतीमध्ये 9 आणि 10 तारखेलाही संपूर्ण प्राप्त झालेली चुकादा आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केलेले आहे. या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना कळवू इच्छितो की दिनांक 23/12/2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी धानाची विक्री केलेली आहे त्याची रक्कम या कार्यालयास प्राप्त झालेली होती. ती रक्कम या कार्यालयाकडून संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केलेली आहे. उर्वरित रक्कमसाठी पाठपुरावा सुरू असून जशी रक्कम या कार्यालयास प्राप्त होईल आम्ही त्याच दिवसापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची कारवाई करणार आहोत. माझं म्हणणं असं आहे की जे शासनाला जेवढी पूर्तता करायची होती ती पूर्तता शासनानं केली नाही. जेवढी खरेदी शासनानं केली त्या खरेदीपुरता त्यांना पेमेंट पाठवलेलं नाही. काही अर्ध्या लोकांना पेमेंट मिळाले, अर्ध्या लोकांना मिळाले नाही. त्याच्यानंतर रब्बी हंगामाकडे वळला आहे आणि रब्बी हंगामाकरिता जे लागणारी सामुग्री आहे तर तो कुठून करणार आहे, कारण त्याला खरीप हंगामाचा मोबदलाच मिळाला नाही. त्यामुळे आज शेतकरी हा आर्थिक संकटामध्ये वळत आहे. त्यांना खूप त्रास होत आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे, शासनाला विनंती आहे की त्यांनी जे मोबदला द्यायचा आहे शेतकऱ्यांना, किसानांना त्याने द्यावा. कळकळीची विनंती आहे. आम्ही जे शेतकरी आहोत ते सावकाराकडून किंवा काही आम्हाला जे शेतीसाठी सामुग्री लागते त्यांच्याकडून आम्ही ही ती सामुग्री आहे ती आम्ही व्याजानं घेतो आणि मग आम्हाला वेळेवर जी सामुग्री मिळालेली नाही तर आम्ही का करावं, आम्ही जगावं की मरावं असे संकट आमच्यावर निर्माण होत आहेत. मग आम्ही काय करावं. कळकळीची विनंती आहे. शासन स्तरावर माझे असे बोलणे आहे, लवकरात लवकर शासनाने जी आपली खरीप हंगामाची राशी आहे ते लवकरात लवकर जमा करावी.